आजच्या व्हिडिओमध्ये ना एकदम परफेक्ट असं 3 किलो कैऱ्यांचं लोणचं आपण रसरशीत करणार आहे. एकदम गावाकडची पद्धत आहे. आजीच्या हातचं लोणचं करणार आहे. आजीच्या हातची, आईच्या हातची जी चव असते ना, तीच चव आपल्या लोणच्याला येणार आहे. मसाला किती घ्यायचा आहे ते पण सांगितलं आहे. आणि लोणचं खराब होऊ नये, वर्षानुवर्ष टिकावं, म्हणजे कमीत कमी 2 ते 3 वर्ष टिकावं, त्यासाठी काय करायचं आहे. तर नमस्कार, सगळ्यांचे स्वागत आहे आपल्या भाजी फटाका रेसिपी वनिता या चॅनलमध्ये. व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. इथे आहे ना 3 किलो कैरी आहे वजनी, आणि अशा म्हणाल तर 35 कैरी. जास्त मोठी नाही आणि एकदम छोटी पण नाही आहे, एकदम मीडियम साईज आहे. आणि हीच लोणच्याची कैरी ना एकदम भारी असते लोणचं घालायला. याने ना लोणचं जास्त काळ टिकतं पण, आणि जेवढी आंबट कैरी असेल ना तेवढं लोणचं चांगलं होतं. आणि हे कैरी आहे ना पाण्यामध्ये टाकायचे आहे. पाण्यामध्ये टाकल्यानंतर कैरीचा जो चिका असतो ना तो सगळा निघून जातो. त्यासाठी कैरी आपल्याला पाण्यात टाकायची. आणि दुसरं कारण म्हणजे कैरी जर थोडीफार खराब असेल ना, पाण्यात टाकल्यानंतर लगेच आपल्याला ती लक्षात येते. त्यासाठी ना कैऱ्या पाण्यात टाकायच्या आणि स्वच्छ कापडाने ना पुसून घ्यायच्या आहे. एकदम कोरड्या करायच्या, म्हणजे पाणी त्याला अजिबात राहता कामा नये. तर इथे ना सगळ्या कैऱ्या आपण कोरड्या करून घेऊ. मसाला जर योग्य प्रमाणात असेल ना तर लोणचं टिकतंच, पण चवीलाही चांगलं लागतं. त्यामुळं मसाला आपला आजचा आहे ना 3 किलोचा आहे. आणि एकदम म्हणजे कमी झाला नाही, जास्त झाला नाही, भरपूर असा मसाला झाला आहे छान. मग त्याने ना चव खूप छान लागते. इथं सगळ्या ज्या कैऱ्या आहे ना त्या कोरड्या करून झाल्या. याच्यामध्ये ना 2 ते 3 कैऱ्या खराब नाही आल्या. त्याने ना फोडून घ्यायचे. जर तुमच्याकडे आडकेता नसेल ना तर तुम्ही बाहेरून फोडून आणायच्या, कारण बाहेर पण खूप असे फोडून दिलं जातं, किंवा कोयत्याने कुरडणी पण फोडले जातं. पण आता प्रत्येकजण शक्यतो बाहेरून आणतं, किंवा आडकेता नसेल तर. बघा खूप छान अशा कैऱ्या फुटल्या जात्या या. आणि तुम्ही ना लहान किंवा मोठी साईज तुमच्या अंदाजे करू शकता. तर इथं त्यातल्या ज्या कोया आहे ना त्या ॲटोमॅटिक बाहेर पडत्या, आणि आपल्याला नाही पडल्या तर त्या काढून घ्यायच्या आहे. आणि एक लक्षात ठेवायचं, आता याच्यानंतर ना आपल्याला पाण्याचा अजिबात हात लागला नाही पाहिजे. याला पाण्याचा स्पर्शच होऊ द्यायचा नाही. आणि कपडे वापरताना ना स्वच्छ कपडा घ्यायचा आहे कैरी पुसायला, कैरी लोणचं झाकायला, किंवा ज्या कैऱ्या आपण टाकल्या आहेत आता इथून पुढे लक्षात ठेवायचं, पाण्याचा अजिबात कपड्याचा वापर करायचा आहे. फोडलेल्या कैऱ्या सगळ्या इथं कैऱ्या फोडून झाल्या. त्यानंतर ना 50 ग्रॅम पोहे खायची, पूर्ण हळद घेतली, आणि 250 ग्राम इतकं मीठ लागणार आहे. मीठ घेतलंय पोहे खायचं. सुरुवातीला मीठ किती लागणार आपल्याला 3 किलो कैऱ्यासाठी मीठ आणि पूर्ण मीठ मुरून ठेवायचं सांगणार आहे. दिलेलं आहे 4 चमचे मीठ घातलेलं आहे ना, आणि 4 चमचे हळद घालून दिलेलं आहे. साहित्य मिक्स करून पाणी चेक करा, ठेवून द्यायचं. तरी सुरुवातीला एवढं हळद मीठ लावण्यासाठी एवढंच पुरेसं आहे, म्हणजे जेणेकरून याच्यामध्ये जे घाण वगैरे असते ती सगळी निघून जाते आणि लोणचं कोरडं होतं, तर एकदम मस्त खराब होत नाही लोणचं. त्यासाठी ना बांधून ठेवायचं आहे, आणि 4 ते 5 तासासाठी असंच मिठाचं पाणी मुरू द्यायचं आहे, मिठात आणि हळदीमध्ये. तर दुसऱ्या दिवशी आता बघू शकता तुम्ही इथं याच्यातलं जे पाणी आहे ना मिठाचं आणि हळदीचं, तर ते कसं साईडला निघतं आहे. आता ह्या कैऱ्या रात्री फोडल्या होत्या, त्यामुळे रात्रभर असं मिठात आणि हळदीत भिजलं. आणि आता दुसऱ्या दिवशी सकाळी यातलं पाणी काढून घेतलं. पाणी काढल्यानंतर ना थोडीशी कैरी ही वल्ली होते. तर ही कैरी ना परत आता काय करायचं आहे, याला मस्त असे सुकून घ्यायचे आहे. तुमच्याकडे जर ऊन नसेल ना आणि बाहेर तुम्हाला सोय नसेल अशी उन्हात टाकायची, तर फॅनच्या हवेखाली 3 ते 4 तास सुकू द्यायचे आहे. आणि कडक उन्हामध्ये ना जास्त वेळ पण नाही सुकू द्यायच्या. 2 तासामध्ये घरात आणायचे आहे, किंवा 1 तासात आणले तरी चालेल. त्यानंतर ना आता आहे ना भाजणी करण्यासाठी ना त्यासाठी बडीशेप घ्यायची. 100 ग्रॅम बडीशेप घेतली आहे. 2 चमचे धन, 20 लवंगा घेतले, त्याच्यातले 10 लवंगा भाजायचे आहे. आणि 20 मिरे घेतले, त्यातले 10 मिरे भाजून घ्यायचे. बाकीचे मिरे 10 असे राहू द्यायचे. मेथी पण घातली आहे. मेथी ना 2 चमचे घातली आहे, मोठे चमचे मेथी घातली 2 चमचे. तर त्यातली ना 1 चमचा अशी भाजायला घ्यायची, 2 चमचे, आणि 2 चमचे वरून लागणार आहे. तर 4 चमचे टोटल अशी मेथी लागणार आहे. पूर्ण मी साहित्य तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलं जाईल. त्यानंतर ते सगळं गरम करून घ्यायचं. जास्त पण भाजायचं नाही, म्हणजे वास लागला नाही पाहिजे. थोडंसं गरम करून घ्यायचं. खमंग वास सुटला का लगेच
उतरून घ्यायचं आहे आणि एकदम थंड होऊ द्यायची, त्यानंतर त्याची पावडर तयार करायची आहे. आता तोपर्यंत कैऱ्या पण सुकल्या, तरी त्याच्यामध्ये ना आता 5 हिंगाचे खडे घातले आणि हे मिक्सरला बारीक करून घ्यायचे. बडीशोप, मिरे, लवंग, मेथी असं मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. आता ही ना एकदम दरदरीत पावडर तयार करून घ्यायची हिंग घातल्यानंतर. सगळं हिंग घातलं का त्याने लोणचं चांगलं आवडतं. पावडरपेक्षा सगळं हिंग घालण्याचा प्रयत्न करायचा. आणि बाकीचं साहित्य बघू. पावडर तयार करून झाल्यानंतर ना 250 ग्राम मोहरी डाळ, 50 ग्रॅम लाल तिखट, राहिलेलं आपण 20-20 लवंगा मिरे घेतले ते घालायचे आहेत, धने घालायचे आणि 50 ग्रॅम हळदमधली आपण थोडी सुरुवातीला घातली ती हळद घालायची आहे आणि मीठ घालायचं आहे. मीठ 250 ग्राम आहे, त्यातलं थोडंसं सुरुवातीला घातलं आहे. तर इथं सगळं आहे ना. आणि लसणाचे जे आहे ना 4-5 कांडे घेतले. 4-5 कांडे तुम्हाला जर जास्त घालायचं असेल ना तर जास्त पण घालू शकता. याच्यात आणखीन एक गोष्ट म्हणजे लाल मिरची पण तुम्ही वापरू शकता, सगट मिरची. आता ही काश्मीर लाल तिखट आहे, यात थोडंसं आपलं तांबडं तिखट पण घालायचं असेल ना, तुम्हाला थोडंसं चरचरीत हवं असेल ना तर थोडंसं घालायचं. मी दोन्ही मिक्स घातलं आहे. लाल तिखट म्हणजे 25 ग्रॅमला एकदम काश्मीर लाल तिखट घातलं तरी येण्यासाठी आणि 25 ग्राम साधं तिखट घातलं आहे, म्हणजे जेणेकरून आपलं लोणचं जे आहे ना थोडंसं चरचरीत होईल, म्हणजे टेस्ट जास्त चांगली लागेल, म्हणजे चपातीसोबत खाण्यासाठी पण चालेल. कधी कधी भाजीला वेळ नसतो, मुलांना आवडतं चपातीसोबत नेण्यासाठी. तर आता इथं आहे ना तेल किती घ्यायचं आहे, तर इथं सुरुवातीला आहे ना मी अर्धा किलो तेल घेतलं आहे. तर इथं टोटल तेल आपल्याला 1 किलो लागणार आहे, पण अर्धा किलो तेल घेतलं. आता हे अर्धा किलो तेल आहे ना चांगलं कडकडीत गरम होऊ द्यायचं आहे. त्याच्यामध्ये तुळशीचे पान टाकायचं आहे, एक तुळशीचं पान जर असं मस्त वरती आलं ना समजून घ्यायचं तेल चांगलं कडून झालं आहे. आणि आता व्हिडिओमध्ये पाहिल्याप्रमाणे अशा पद्धतीने त्याच्या मसाल्यावरती ना तेल टाकायचं आहे. आता हे तेल आहे ना पूर्णपणे थंड होऊ द्यायचं बरं का, अगदी थोडंसं कोमट होऊ द्यायचं आहे. कोमट तेलामध्ये ना लसूण पण फ्राय होतो आणि बाकीचे मसाले जे आहे ना ते पण फ्राय होतात. कडक तेलामध्ये अजिबात फ्राय करायचे नाही आहे. त्यानंतर मसाले मिक्स केल्यानंतर आहे ना मीठ घालायचं आहे. सगळं उरलेलं मीठ जे आहे ना 250 ग्राम ते घालून घ्यायचं आहे. आता परत सगळं उरलेलं तेल घालायचं आणि मसाला सगळा हा मिक्स करून घ्यायचा आहे. बघू शकता तुम्ही असा सुगंध सुटला आहे ना खमंग घरामध्ये. तर करता करताच असं वाटतं आपल्याला जो लोणच्याऐवजी मसालाच खावा की काय, असं एवढा सुगंध घमघम सुगंध सुटला आहे घरामध्ये लोणच्याच्या मसाल्याचा. तर आता हे ना हा मसाला पूर्णपणे थंड होऊ द्यायचा आहे, अजिबात घाई करायची नाही. जर तुम्ही गरम गरम असतानाच जर लोणचं भरलं मसाला तर लोणचं खराब होतं. त्यासाठी अशा मसाल्यामध्ये तेल जे आहे ना ते एकदम थंड होऊ द्यायचं राहतं, म्हणजे लोणचं जास्त काळ टिकतं, बुरशी वगैरे लागत नाही त्याला. तर एकदम थंड झालं आहे. 4-5 तासानंतर एकदम थंड निवांत मी आता लोणचं भरायला घेतलं. तर आता लोणचं आहे ना अशा पद्धतीने ज्या फोडी आहे ना आपल्या त्या पण सुकून झाल्या आणि आता लोणचं भरून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने मिक्स करायचं आहे. जो खारा आहे ना, आता तुम्ही म्हणाले 2 पातेल्यात का, तर पातेले थोडेसे छोटे छोटे आहेत त्यामुळे 2 पातेल्यामध्ये लोणचं कैऱ्या ज्या आहे ना त्या ठेवणार आहे मी. आता लोणचं आहे ना अशा पद्धतीने खार भरून घ्यायचं आहे. मी जेवढा मसाला सांगितला तेवढा जर 3 किलो कैऱ्यासाठी वापरला ना, तुमचं लोणचं इतकं रसरशीत होईल ना, तर खार पण आहे ना, जो खार आहे ना तो इतका होईल ना भरपूर, तर एकदम छान होतो. सगळंच राहिलेलं लोणचं आता कैऱ्या ज्या आहे ना ते सगळ्या लोणचं भरून घ्यायचं आहे. भरपूर लोणचं होणार आहे 3 किलोचं आणि रसरशीत. तर बघू शकतो तुम्ही आत्ताच आहे ना असं वाटतं लोणचं खावं काय, इतकं रसरशीत झालं. आणि तेच होतं मध्ये मध्ये मुलांचं चाललंच होतं खायचं, लोणचं भरता असतानाच लगे खायचं काम पण सुरू होतं. मसाला अजिबात कमी नाही झाला. लोणच्याला आहे ना भरपूर असा खार लागतो. खार जर चांगला झाला ना तर लोणचं चांगलं लागतं. आणि खार कमी पडू नये त्यासाठीच जी आपली मोहरी डाळ वापरली ना ती एकदम परफेक्ट झाली. 250 ग्राम मोहरी डाळ. आणि त्याला काय करायचं, गरका देऊन घ्यायचं आहे मोहरी डाळीला. हे लक्षातून गेलं माझ्या. गरका जर दिला ना छान एकदम होतं. जास्त सगळं जर मोहरी डाळ घातली ना लोणचं थोडंसं असं दरदरीत होतं, म्हणजे पाणी एकीकडं आणि लोणचं एकीकडं होतं, फोडी एकीकडं आणि खार एकीकडं होतं. त्यासाठी ना मोहरी डाळीला पण गरका देऊन घ्यायचं आहे. आता हे लोणचं आहे ना असंच झाकून ठेवायचं. याच्यात आणखी तेल आपल्याला किती लागतं किती नाही हे कळणार आहे अंदाज. त्यासाठी ना लोणचं भरल्यानंतर आहे ना 3-4 दिवस असंच मुरू द्यायचं आहे झाकण लावून. आणि झाकण पण लावायचं नाही, याला बांधून ठेवायचं आहे कापडाने. आणि शक्यतो ना थंडगार हवेशीर ठेवण्याचा प्रयत्न करायचा, गरमीमध्ये ठेवायचं नाही. रोज सकाळ संध्याकाळ याला
हलवून द्यायचं, म्हणजे जेणेकरून आपलं लोणचं खराब होणार नाही आणि थोडंसं जे असतं ना तेल वगैरे ते पण चांगलं मुरलं जातं. तर पहा खूप छान असं लोणचं झालं आहे. आता 2-3 दिवस याला पाहायचं नाही, म्हणजे 2-3 दिवसानंतर तेल किती सुटतं याला ते पाहायचं. त्यानंतर आपल्याला उर्वरित जे तेल लागणार आहे ना ते टाकायचं आहे. पण मला टोटल असं 1 किलो तेल लागलं आहे 3 किलो कैऱ्यासाठी. आता सुती कापडाने याला बांधून ठेवायचं आहे. आणि लोणचं केल्यानंतर ना खरगट्ट हात लागणार नाही याची काळजी घ्यायची. म्हणजे लोणच्याला तयार करत असताना ना खरगट्ट्या वस्तू अजिबात वापरायच्या नाही. चमचा वगैरे जो आहे ना तो स्वच्छच घ्यायचा आहे. तर 2 ते 3 दिवसांनी बघू शकता एका भांड्यामध्ये ना थोडंसं तेल कमी पडलं आणि एका भांड्यातलं तेल एकदम परफेक्ट झालं आहे. आता अंदाजाने तर काय दोन्ही याच्यामध्ये मी मसाला सारखाच भरला तर पण थोडंफार होतो कमी जास्त. तर आता हे तेल सगळं आहे ना मिक्स करून याला पण छान झालं आहे, पण थोडंसं कमी झालं. तर आता दुसरं आहे परत आता मी अर्धा किलो तेल जे आहे ना पहिलं अर्धा किलो आणि आता अर्धा किलो, म्हणजे आता तेल कडकडीत गरम करायचं, थंड करायचं, त्यानंतर लोणच्यामध्ये टाकायचं. आता इथं लोणचं कशात भरायचं, तर लोणचं जास्त काळ टिकवायचं असेल ना एक तर चिनी मातीची बरणी किंवा काचेची बरणी, ह्या दोनच बरण्यांचा वापर करायचा. प्लॅस्टिकच्या बरणीमध्ये लोणचं शक्यतो खराब होतं आणि काचेच्या बरणीमध्ये आणि चिनी मातीच्या बरणीमध्ये जास्त दिवस लोणचं टिकतं. 2-3 वर्ष आरामशीर लोणचं टिकतं. तर मी इथं एक काचेची बरणी घेतली आणि एक मातीची बरणी घेतली चिनी मातीची. तर आता सगळं लोणचं आहे ना काचेच्या बरणीत ओतून घेणार आहे आणि त्या चिनी मातीच्या बरणीमध्ये पण ओतणार आहे. ह्या बरणीचा अजून अंदाज नाही, त्यामुळे ना आता याला थोडंसं तेल सुरुवातीला जेवढं आहे तेवढंच राहू देणार आहे. जर एकदमच कोरडं झालं ना तर मग तेल जास्त आणखी टाकणार. व्हिडिओ थोडासा लेट झाला कारण खूप दिवसाचं लोणचं झालं आहे, 8-10 दिवस झाले. पण व्हिडिओ ना एडिटिंग करायलाच वेळ नव्हता. पण लोणचं खूप रसरशीत झालं आणि चवीलाही खूप छान झालं. तर असं जर लोणचं तुम्ही ह्या पद्धतीने मसाला वापरण्याला लोणच्याला तर तुमचंही लोणचं झटपट असं संपेल आणि सगळेच आवडीने खातील. मी सांगते माझं पण लोणचं आहे ना निम्मं अर्धं लोणचं आता संपत आलेलं आहे, कारण मुलांना इतकं आवडलं तर लोणचंच खाताय सारखं भाजी चपातीसोबत. भाजी नसली की लोणचं खाणार. तर त्यासाठी ना लाईक शेअर सबस्क्राईब धन्यवाद.